बघा, सूटबूट घालून एक सिक्रेट मीटिंग होत होती युनायटेड नेशन्सची व त्यात हे आले होते. तुम्ही विचार करत असाल हे काय आहे? सर्व देशाची जिथे मीटिंग होते तिथे आदिवासी देश सुद्धा येतील ना? पापुआ न्यूगिनी या देशाचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे हा व्यक्ती, जो की आला आहे व हा म्हटला की बघा, मी तर माझ्या देशाला रिप्रेझेंट करत आहे, तर मी माझा जो नॅचरल पोशाख आहे तोच घालून जाईल. जे लोक भारतात आपली भाषा सोडून इंग्रजी बोलतात, बघा शिका काही यांच्याकडून. युनायटेड नेशन्स मध्ये आपले जे लोकल कल्चर आहे ते दाखवण्यासाठी यांनी काय केले आहे. UN मध्ये एक ड्रेस कोड असतो, तो सगळ्यांना घालावा लागतो, पण हा बोलला नाही. तुम्ही अंदाज लावूच शकता की हे लोक जास्त करून आपल्या सर्व्हायव्हलच्या गोष्टी सांगायला येतात, जसे की जंगल नका तोडू, डॅम नका बनवू. जेव्हा हे टॅक्सीतून उतरून जात होते UN मध्ये, तेव्हा तर बघा, आता आदिवासी लोक तर आपल्या शरीरावर खूप जागेवर लोह वगैरे घालून ठेवतात. तेव्हा जेव्हा हा व्यक्ती ऑफिसमध्ये घुसत होता, तेव्हा मेटल डिटेक्टर खूप वेळा वाजत होते. बघा, ऑफिशियल नियम आहे, कोणीही कितीही मोठा व्यक्ती असो आत नाही जाऊ शकत. जर सिक्युरिटी मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर 2-2.5 तास वाट पाहून त्याला स्पेशल परमिशन घ्यावी लागली आत जाण्यासाठी व शेवटी तो आतमध्ये गेला.